ज्या ज्या हातांनी आर्थिक मदत केली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सगळे हात तुम्ही 2 हातांनी दिलात, देव तुमका 4 हातांनी देवने, शराक 1.25 आणि 5 25 मिळवून देवने अशी धाडेश्वराचरणी प्रार्थना. रवले 6 चेंडू 36 ची गरज. सर्वेश कानोळकर स्ट्रायकिंग एडवर. सर्वेश, इतिहास रचण्याची असलेली संधी. आणि संदीप पहिलो चेंडू मिड विकेटच्या कपाळावरसून लांब लांब खूपच लांब. गोइंग अँड गॉन. चला बॉल जरा लवकर टाका. असा तरी वरती दोन्ही संघ 5 चेंडू शिल्लक रवले. दोन्ही संघांना विनंती असली लगेचच आपण लाईनअप करूया. परत एकदा मोठा फटको लॉंगॉनच्या कपाळावरसून गोलीगत धोका आणि बुक्की टेंगुळ स्टँड अँड डिस्पॅच. बुम. चार चेंडू 24 ची गरज. लंबोदर केपे आणि दुसऱ्या बाजून श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. दोन्ही संघांना विनंती असलेली हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच लाईनअप साठी अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन तुम्ही थांबा. 4 चेंडू 24 ची गरज. येणाऱ्या चेंडूवर जर षटकार इलो 4 चेंडू 24 धावांची गरज. सामना संपलो नाही अजून. संदीप परब गोलंदाजी मार्कवर. आम्यार बघून जांभ्यार टाकलेलो चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू घेतलो गेलो. समीकरण इट्स अ वाईड बॉल. 4 चेंडू 23 ची गरज. गेम स्लो करण्याचं एक शेवटचा प्रयत्न झालो. जसो ऋषभ पंतने केलेलो प्रयत्न आणि तो यशस्वी झालो. आता काहीतरी बदलण्याची शक्यता. पण सर्वेश कानोळकर शेवटची संधी. परत एकदा लका 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 षटकार. डीजे टाक पेटवून. परत
3 चेंडूत 17 धावांची गरज. येणारे 3 चेंडू 3 षटकार अपेक्षित. 2 षटकार 1 चौकार सुद्धा प्रेक्षकांका चलतलो, कारण तेका सुपर ओव्हर सुद्धा चलतली. यावेळी गॅप मध्ये चेंडू, ओ एका टप्प्यावर चेंडू आकांड्या पार, खटक्यार वाट, जाग्यार पलटी, टांगा पलटी, घोडे फरार. पंचांनी घोषित केलो खणखणीत चौकार. काय होतला या सामन्यात कोणी अपेक्षा करूक नाही होती. शेवटच्या क्षणी अशा पद्धतीने सामनो रंगतलो. एकतर्फी सामनो होता असा वाटलेला आणि अचानक सर्वेश कानोकरच्या अंगात संचारलेला वारा. 2 चेंडू 13चा रवला समीकरण. 2 षटकार आमका सगळ्यांका बघूचे असत, फक्त साध्वी 11चा संघ सोडून, कारण आमका सुपर ओव्हर बघूचे असा. ओ परत एकदा पंजाब टू हरियाणा, खारेपाटण टू खराडी. खराडी काय काय जणांनी पहिलंच ऐकलेले असतलो. 12 चेंडू 12 धावांची गरज. 2 चेंडू 12 ची गरज. ये नहीं देखा तो क्या देखा. ओहो दबाव, प्रेशर. परत एकदा अतिरिक्त चेंडू. समीकरण 2 चेंडू 11 धावांची गरज. या चेंडूवर षटकार, पुढच्या चेंडूवर चौकार आणि सुपर ओव्हर. सुपर ओव्हर कधी होऊ शकता. जर प्रेक्षकांची इच्छा असात गारणा घालू हरकत नाही. 2 चेंडूवर फक्त 10 धावा येतले. सुपर ओव्हर नक्की असा. जो जो देवाक मानता हात जोडा. यावेळी परत एकदा ऑफ स्टिकच्या बरोच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळतली अवांतर आणि इलो रिव्ह्यूचो इशारो. संदीपने ठरवलेला जसा फक्त सुपर ओव्हर, एकच लक्ष. पण अशा प्रेशरच्या परिस्थितीत अपेक्षा असतली आता वाजणारी ही धून. टायमिंग टू 10 ची गरज. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काही होऊ शकता. जर तुमका सुपर ओव्हर होई असात तर ती होऊ शकता. येणाऱ्या चेंडूवर काय होताला. सर्वेश वाईड बघून बघून कंटाळलो, पण मोठ्या फटक्याच्या अपेक्षेत नजर लावलेले प्रेक्षक. ओहो सुपर ओव्हर नक्की होतली. सुपर ओव्हर नक्की असा. 2 चेंडूवर 2 चौकार आणि मॅच टाय. 2 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. समीकरण
9 रन रिक्वायर्ड, जस्ट 2 डिलिव्हरीज. बघा टेन्शन काय काय जणांनी उगाच घेतला. कोणाची जळता दाढी, कोण पेटायता इडी. मैदानावर बघा रोमांचक थरार, बदलालित संघर्ष नाट्य. ह्या सामन्यातली मजा खरोखरच रोमांचक थांबनो. ओ बघा ह्यो फरक खय पडलो माहिती असा. 12 वाजले, पान पलाटला आणि सानवी 11च्या अंगलडीला सगळा. मालकाक शोधा, पान पाकळी खय तरी भागवचा लागताला, काहीतरी गडबड नक्की असा. दोन षटकार मारले. नानू मोरोजकर साहेबांकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक. पण सामनो 5,000चा नाही असा, कितीतरी 1,000 रुपयाचो. 2 चेंडू 8 ची गरज. दोन चेंडू 8 धावांची गरज. ओ नक्की गडबड असा, नक्की गडबड असा. परत एकदा चेंडू, समुद्रात मासो आणि तडी कमाल. ज्यांच्यानी ह्यो सामनो चुकयल्यानी त्यांच्यानी बराच चुकयल्यानी. 2 चेंडू 7 ची गरज. अजूनही सामनो टाय होतलो. 1 चेंडू डॉट आणि एका चेंडूवर षटकार. ओ यावेळी दुसरी धाव अपेक्षित. ओहो गडबड गडबड, गोंधळ, घोटाळा. संदीपने आता श्वास घेतल्यान. सुशांत नाईक मामा यावेळी सगळ्यांचो बाप होण्याची संधी मामाकडे. संदीप परब. सामनो होतो खय आणि पोचलो खय बघा. लेट्स रोर. गेम इज ऑन. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. धारगर प्रीमियर लीग 2025 थरार. ओ इशारो अजून येणा बाकी. काही एक शिल्लक कदाचित. हो वाईड साठी घेतलेलो रिव्ह्यू. जर यो चेंडू वाईड झालो तर सांगण्यासारख्या काही शिल्लकच राहत नाही. तरी सुद्धा काय कमाल बघा. बॅट्समनने घेतलेलो रिव्ह्यू. अजूनही संदीपचा धगधग धगधग धगधग. सगळ्या प्रेक्षकांका या वाईडची प्रतीक्षा असा. फक्त सानवी 11चे खेळाडू आणि सपोर्टर सोडून.
सामनो कोण जिंकतलो आणि कोण हरतलो ह्याच्यापेक्षा आणखी एक थोडं वेळ सामनो वाढाने टूर्नामेंट पण तरी सुद्धा सानवी 11 संघान पहिल्या सामन्याचो घेतलेलो बदलो आणि 7व्या पर्वाचो विनर